श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्यासाठीच्या रिझर्व्ह बँकेनं लागू केलेल्या नवीन यंत्रणेबाबतचं विवेचन. श्रोते हो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात निर्यात व्यवहार भारतीय रुपयात करण्यासाठी बँकांना स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची परवानगी नुकतीच दिली. निर्यातीवर लक्ष केंद्रित करून जागतिक व्यापार वाढीला चालना देण्यासाठी आणि भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापारी समुदायाच्या वाढत्या स्वारस्याला मजबूत करण्यासाठी बँकांना अतिरिक्त व्यवस्था करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले. निर्यात आयातीच्या देयकांसाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना रुपी वोस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी दिली. रिझर्व्ह बँकेच्या या प्रयत्नांमुळे कोणत्याही देशाबरोबरच्या व्यापार व्यवहारांच्या पूर्ततेसाठी भारतातली बँक भागीदार व्यापारी देशाच्या बँकेत विशेष रुपी वोस्ट्रो खाती उघडू शकते. या यंत्रणेद्वारे आयात निर्यात व्यवहार यापुढे भारतीय रुपयामध्ये पूर्ण केले जाऊ शकतील. व्यापारी बँकांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलन विभागाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असेल. अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण ही दिवसागणिक वाढतच आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य आता जवळपास 80 रुपयांपर्यंत पोहोचलेलं आहे. रुपयाची ही सातत्यातील घसरण थोपवण्यासाठी रिझर्व्ह बँक गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना आवश्यक असलेला डॉलर हा रिझर्व्ह बँकेच्या विशेष खिडकीच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात येत आहे. असं असूनही डॉलरमधली भक्कमता आणि रुपयातली घसरण ही थांबत नाही आहे. याचाच एक उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने गेल्याच आठवड्यामध्ये विदेशी व्यवहारांसाठी एक विशेष योजना अस्तित्वात आणली. म्हणजे असं की व्यापारी बँकांना एक विशेष असं निर्यात किंवा आयातीसाठी उपलब्ध असं माध्यम या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या माध्यमातून भारतातून निर्यात होणारे व्यवहार किंवा निर्यात होणाऱ्या वस्तू यांचा व्यवहार हा रुपयांमध्येच कसा करता येईल ही अशी सुविधा रिझर्व्ह बँकेने सुरू करण्यास बँकांना सांगितलं आहे. ही अशी व्यवस्था सुरू होणं भविष्याच्या दृष्टीने नक्कीच अभिमानास्पद आहे. आपण बघतोच आहोत की भारताचं आत्मनिर्भरतापद हे काही अल्पजीवी आहे. म्हणजेच देशाची अवलंबिता ही निर्यात प्रधान देशामुळे जास्त आहे आणि आयातीचा खर्च ही सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. आयातीचा हा वाढता खर्च कमी करणं आणि निर्यातीला प्रोत्साहन देणं या माध्यमातून हे योजिलं जाईल असं दिसतंय. देशातील व्यापारी बँकांना व्यापाऱ्यांसाठी एक विशेष खातं सुरू करून त्यांचे व्यवहार देशांतर्गत हे रुपयांमध्ये होतात. त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या डॉलरच्या तुलनेमध्ये किंवा डॉलरऐवजी रुपयांमध्ये कसे होतील हे पाहणारी ही सुविधा आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर अशा स्थानिक चलनाची मागणी गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेली दिसते आणि त्यातूनच डॉलर अधिकाधिक भक्कम होत गेला आणि भारतासारख्या अनेक विकसनशील देशांना त्यांचं चलनाचं अवमूल्यन अनुभवावं लागलं. आता या विशेष खिडकीच्या माध्यमातून किंवा विशेष व्यवहाराच्या माध्यमातून भारताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार हे रुपयांमध्ये होतील हे साहजिक झालंच. त्याचबरोबर शेजारच्या श्रीलंका असेल किंवा इराण असेल या देशांबरोबरचे आर्थिक व्यवहारसुद्धा भारताला आता स्थानिक चलनामध्ये करता येणार आहे. सध्या शेजारचा आपल्या नेपाळ आणि भूतान या दरम्यान रुपयामध्ये चलन व्यवहार होत आहेत. त्याचबरोबर बँकांना भेडसावणारी अमेरिकी चलनाची कमकुवतता किंवा समस्या काही प्रमाणात निपटेल असं दिसून येतंय आणि या माध्यमातून भारताचे जवळपास 30 ते 36 अब्ज डॉलर वाचतील असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकन चलनाची भक्कमता विदेशी गुंतवणूकदारांमुळेच होत आहे. आपण पाहिलं शेअर बाजारासारख्या माध्यमातून अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षाच्या अखेरीसपासून आपली गुंतवणूक काढून घेतलेली आहे. शेअर अनेक विकून त्यांनी येथून काढता पाय घेतला आणि जागतिक महासत्ता असेल किंवा युरोप असेल अशा देशांमध्ये आपल्या गुंतवणुकीचा मोर्चा वळवलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या रुपयातीत चलनाचा फायदा आता आपल्याला घेता येणार आहे. येथील व्यापाऱ्यांना त्यांचे बाहेरचे असलेले व्यापारी संबंध जे यापूर्वी डॉलरमध्ये होत होते ते आता रुपयांमध्ये करणं शक्य होणार आहे. यामुळे महागड्या रुपयाची किंमत कमी प्रमाणात मोजावं लागेल आणि त्यातून बचतच होणार आहे.
या बचतीचा लाभ अर्थातच सरकारला सुद्धा अप्रत्यक्षरित्या होणार आहे. आज रशियाबरोबर भारताचा व्यापार बघितला तर तो वर्षाला अब्जावधी डॉलरमध्ये होतो आणि हाच जर डॉलरमधला व्यापार रुपयांमध्ये आला तर त्यातून मोठ्या प्रमाणात ती बचत होऊ शकते. देशाची निर्यात ही जवळपास विक्रमी स्तराला पोहोचलेली आहे. अर्थव्यवस्था सावरण्याचं हे एक लक्षण मानलं जातं. मात्र त्याचबरोबर वाढत्या आयातीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा प्रकारे वाढती आयात आणि घसरती निर्यात यामुळे देशाची आणि सरकारच्या वित्तीय तुटीवर भार पडत आहे. आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले खनिज तेलाचे भाव, सोन्या चांदीचे दर आणि त्या तुलनेत डॉलरचा होणारा वाढता पसारा यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक रुपयाच्या माध्यमातून व्यवहार होणं हे खूपच फायदेशीर ठरणार आहे. रुपयांमधला हा व्यवहार जर मोठ्या प्रमाणात आणि अधिक विस्तारला गेला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला एक भक्कमता येईल आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे अमेरिकी डॉलर हे सर्वमान्य जगमान्य आहे त्याचप्रमाणे रुपयाला सुद्धा अधिष्ठान प्राप्त होईल यात शंकाच नाही. श्रोतेहो, एकेकाळी भारत आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत अभावानंच साक्षर होता. पण मागच्या 3 वर्षात भारतीय गुंतवणूक क्षेत्रामध्ये जणू क्रांती झाली. एका अहवालानुसार वर्ष 2022च्या पहिल्या 6 महिन्यात तब्बल 1,60,00,000 नवीन डीमॅट खाती उघडली गेली. शेअर मार्केटची घोडदौड मे महिन्यापासून जरी थांबली असली तरी गुंतवणूकदारांचा उत्साह अजून टिकून आहे. याशिवाय भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे, ती म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंड है तो सही है असं म्हणत तज्ज्ञांच्या सहाय्यानं आपल्या गुंतवणुकीचा परतावा वाढवता येतो हे गुंतवणूकदारांच्या लक्षात येत आहे. अर्थात गुंतवणुकीच्या सर्वच क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या विविध प्रकारांबाबत आणि त्यात गुंतवणूक करताना घ्यायच्या काळजीबाबत गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी यांनी माहिती दिली. आज अनेक लोकांमध्ये अर्थविषयक उत्सुकता वाढली आहे. मागची 2 वर्ष कोविडची म्हणून आर्थिक आघाडीवरही चिंतेची होती. असे म्हणतात की हेल्थ क्रायसिस नंतर इकॉनॉमिक क्रायसिस होते आणि नंतर कॅपिटल क्रायसिस येते. अशावेळी गुंतवणूक नीतीची नवीन क्षितिजं ढुंडाळू पाहणाऱ्यांची विक्रमी संख्या समोर येते आहे. गेली 2 वर्ष शेअर मार्केटमध्ये तेजी बघितल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदार कधी नव्हे इतका भांडवली बाजारात सक्रिय होतो आणि गेली 6-8 महिने बाजारातील वदगट व मंदी सदृश्य परिस्थिती बघून आता म्युच्युअल फंडच सही आहे असा उद्गार काढतो. मुळातच आपण आपल्या कवतीपेक्षा जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवायला लागतो किंवा आपल्यापेक्षा वरच्या स्तरावरच्या माणसाशी तुलना करायला लागतो तेव्हा सगळी गडबड होते. मोह, लोभ, वासना यांच्या अतिप्रभावामुळे समस्या निर्माण होतात. अशावेळी मनी गुरु किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवसापासून आपण आपल्या गुरूंना वंदन करून मनी गुरुच्या सल्ल्याने यापुढे आपली गुंतवणूक नीती आखावी. आपल्यासमोर गुंतवणुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. संपत्ती निर्माण करायची असल्यास कंपनी फंड, बँक FD आणि सेव्हिंग अकाउंट ही आजच्या काळात कॅपिटल पनिशमेंट प्रॉडक्ट झाली आहेत. यासाठी आपणास व्याजदर आणि महागाई समजून घेणे आवश्यक ठरेल. आज भारतात सुमारे 45 म्युच्युअल फंड असून 39 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक योग्य मालमत्ता ते सांभाळत आहेत. GDPच्या तुलनेत हे प्रमाण 16% पडते, परंतु प्रगत राष्ट्रात हे प्रमाण GDPच्या जवळपास 100-125% आहे. म्युच्युअल फंडात प्रामुख्याने इक्विटी आणि डेट तसेच हायब्रिड आणि सोल्युशन ओरिएंटेड फंड आणि इतर कॅटेगरी दिसतात. बहुतांशाने खुल्या गटातील, ज्याला आपण ओपन एंडेड योजना म्हणतो, या गुंतवणूकदारांना जास्त आवडतात. भारताची भविष्यातील आर्थिक वाटचाल बघता संपत्ती निर्माण करायची असल्यास आणि ते उद्दिष्ट असल्यास दीर्घ कालावधीसाठी मला इक्विटी फंडाची निवड करणे योग्य वाटते. आपला गुंतवणूक कालावधी, आपली गुंतवणूक रक्कम आणि आपली जोखीम पात्रता यावर फंडाचे सिलेक्शन व रिटर्न अवलंबून असेल. म्युच्युअल फंडात 3 दिवसापासून ते पुढे कितीही काळापर्यंत आपण गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड हे ट्रस्ट कॅटेगरीमध्ये असल्याने त्यांना टॅक्स लागत नाही. तसेच इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायांपेक्षा जास्त पारदर्शकपणा आपणास इथे बघायला मिळतो. डीमॅटची आवश्यकता सुद्धा नाही आणि किमान गुंतवणूक 500 रुपयापासून सुरू होते. सध्या जून 22च्या आकडेवारीनुसार इक्विटी फंडाचा अभ्यास केल्यास लार्ज कॅपमध्ये 2,12,074 लाख कोटी, फ्लेक्सी कॅपमध्ये 2,10,000 कोटी, मिड कॅपमध्ये 1,50,000 कोटी, कर बचत योजनांमध्ये 1,34,000 कोटी, सेक्टर आणि थेमॅटिक फंडात 1,41,000 कोटी, स्मॉल कॅपमध्ये 1,02,000 कोटी, लार्ज आणि मिडमध्ये 1,05,000 कोटी,
फोकस फंडात 90,000 कोटी, मल्टीकॅपमध्ये 53,000 कोटी आणि इतर अशी गुंतवणूक दिसते आहे. उर्वरित 39 लाख कोटीपैकी 26 लाख डेट फंडामध्ये व इतर पर्यायात दिसते आहे. फंडाचा फायदा आपण SIP, STP आणि SWP द्वारे सुद्धा घेऊ शकता. याविषयी जास्त माहिती आपण आपल्या सल्लागाराला किंवा फंडाच्या प्रतिनिधीला विचारल्यास आपणास मिळेल अथवा संपर्कात आल्यास जास्त विस्तृत चर्चा होऊ शकते. सध्या दरमहा सुमारे 13,000 कोटींची SIP बुक आहे आणि दरमहा सरासरी 14 लाख नवीन गुंतवणूकदार SIP द्वारे फंडात प्रवेश करत आहेत. आयुष्यात सर्व गोष्टीसाठी आपणास कर्ज मिळू शकते, परंतु म्हातारपणात पेन्शनसाठी कर्ज मिळत नाही. पेन्शनसाठी आजच्या तारखेत म्युच्युअल फंडच्या SWP प्लॅन, ज्याला आम्ही सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन म्हणतो, तो सगळ्यात चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडाद्वारे आपण रिअल इस्टेट, इन्शुरन्स, बँक FD, बॉन्ड, इक्विटी तसेच गोल्ड आणि परदेशातील शेअर्समध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता. संपूर्ण व्यावसायिक पद्धतीने चालणारे प्रोफेशनल मॅनेजमेंट, पारदर्शकता, रोकड सुलभता, सेबीतर्फे अतिशय रेग्युलेटेड, कमीत कमी भांडवलद्वारे प्रवेश आणि अतिशय कमी खर्चात आपली जोखीम विभागणी करायची असल्यास म्युच्युअल फंडाला पर्याय नाही. आज सुमारे 2,000 योजना, 45 म्युच्युअल फंड आणि 39 लाख कोटी रुपयांची गुंतवणूकयोग्य मालमत्ता असलेल्या या फंडाच्या क्षेत्रात आपण गुंतवणूक आणि भविष्यात करिअरसाठी अवश्य विचार करावा. जगात जरी आर्थिक व आरोग्य संकटे असले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास ठेवून बाजारातील अल्पकालीन घसरणीचा फायदा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीद्वारे घ्यावा. फक्त आणि फक्त गुंतवणूक तज्ज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा. गुंतवणूक हा गप्पांचा विषय नसून हा गंभीर विषय आहे, हे सातत्याने लक्षात ठेवावे. शहाणपण आणि माहिती यातील फरक ज्यांना कळतो ते यशस्वी गुंतवणूकदार होतात. आपण यशस्वी व्हावे आणि भरमसाठ संपत्ती कमवावी, कारण तो आपला नैतिक अधिकार आहे आणि हे धनवृद्धीचे कार्य म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने सहज सिद्ध करता येऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद. श्रोतेहो, भारतीय अर्थव्यवस्थेत आपण मूलभूत बदल होताना पाहतोय. भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी सरकार सातत्यानं सुधारणा घडवून आणताना दिसतंय. त्याचा परिणाम म्हणून परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेण्यात आपण सक्षम बनत आहोत. त्याचबरोबर भारतीय गुंतवणूकदार सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी तयार होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल भारतीय उद्योगधंद्यांना उपलब्ध होऊ शकेल आणि त्यातून अधिक समृद्ध अर्थव्यवस्थेची पायाभरणी होईल. गुंतवणुकीचे विविध पर्याय हाताळताना वैयक्तिक पातळीवर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवाच, पण या गुंतवणुकीच्या माध्यमातून भांडवलाच्या उपलब्धतेची समस्या कमी होतेय. भारतीय कंपन्यांना लागणारं पर्याप्त भांडवल जसं आपल्या बाजारपेठांमधून उभं राहत आहे, तसा भारतीय उद्योग क्षेत्राचा आत्मविश्वास सुद्धा वाढताना दिसतोय. आजची सुरक्षित गुंतवणूक उद्याच्या समृद्धीची खात्री देते. उद्याचा समृद्ध भारत तेवढ्याच समृद्ध भारतीयांनी संपन्न असावा, अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन विनोद देशपांडे. निवेदन राजश्री आगाशे.